बातमी अभिनेता सैफ अली खान याच्या संदर्भातली अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचं आणखी एक सीसीटीव्ही फुटेज आता साम टीव्हीच्या हाती लागलं असल्याचं आपण पाहतोय। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय आहे तर हल्ल्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जाताना हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला आहे। हाताची घडी घातलेल्या अवस्थेत हल्लेखोर मान खाली घालून आपली ओळख लपवताना दिसतोय। वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जातानाचा हा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। या संदर्भात आपण अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, आपण पाहतोय या आधीचे 2 सीसीटीव्ही आणि आता हा तिसरा सीसीटीव्ही समोर आला। यामध्ये हा जो व्यक्ती आहे त्याने आपले कपडे सुद्धा बदलले असल्याचं दिसतंय। काय सविस्तर माहिती या सीसीटीव्ही संदर्भात? नक्कीच आता एक एक करत आता पोलिसांच्या हाती आरोपी संदर्भातील धागेदोरे जे आहेत ते सापडतात। नवीन एक सीसीटीव्ही पोलिसांना सापडलेला आहे, ज्यामध्ये 7:06 आरोपी हा वांद्रे स्थानकाकडे चालत जाताना दिसून येतोय। विशेष म्हणजे जाण्यापूर्वी आरोपीने आपला शर्ट कपडे देखील बदलले आहेत। ज्यावेळेला त्याने सैफ अली खानवरती हल्ला केला तेव्हा त्याने काळा टी शर्ट परिधान केलं होतं। मात्र या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण बघू शकतो की आरोपीने निळ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे। एवढंच नव्हे तर रस्त्यावरून चालताना आरोपी हाताची घडी घालून एवढंच नव्हे तर खाली वाकून चालताना आपल्याला दिसतोय, जेणेकरून आपण कोणत्याही सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद होणार नाही याची काळजी आरोपीने घेतलेली आहे। मात्र आरोपीची जी बॅग आहे त्यावरून आरोपीचं बिंग फुटल्याचं सांगितलं जातंय, कारण हल्ल्याच्या वेळेला आरोपीने फास्ट टॅग लिहिलेली बॅग घातलेली होती आणि या फुटेजमध्ये देखील हीच बॅग घातल्याचं आपल्याला दिसून येतं। यानंतर आरोपी वांद्र्याला गेला आणि वांद्र्यानंतर ट्रेन पकडून विरारच्या दिशेने गेल्याची माहिती आहे। तर सध्या आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेच्या टीम विरार आणि वसई त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत। निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। तर आपण पाहिलेलं होतं रात्री साधारणतः 1:30 वाजे दरम्यान हा आरोपी सैफच्या सोसायटीमध्ये शिरलेला, त्यानंतर साधारणतः 2:30 वाजता तो बाहेर निघाला। मात्र सकाळी 7:06 हा आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। तो देखील वांद्रे स्टेशनच्या दिशेने जातोय।